नमस्कार, जय महाराष्ट्र. इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण एक वाईट गोष्ट ही घडते आहे, की युद्ध त्यांचं सुरू आहे. युद्ध मिडल ईस्टमध्ये सुरू आहे. अमेरिकेचा वेगळा खंड आहे. मिडल ईस्टमधले देश इस्रायल आणि इराण यांचा काहीतरी वेगळा वाद सुरू आहे. त्याच्यात अमेरिकेने मध्येच उडी घेतली आहे आणि ते युद्ध आता पेटलेलं आहे. ते युद्ध पेटलं आहे, पण त्याच्या झळा भारतापर्यंत पोहोचत आहेत. हे सगळेच मीडियावाले, सगळेच न्यूजवाले, सगळे यूट्यूबवाले पण सांगत आहेत. पण आज एक सगळ्यात वाईट गोष्ट समोर दिसली. माझ्या काही जवळच्या लोकांची छोटी-छोटी हॉटेल्स आहेत. कोणाचा वडापावचा गाडा आहे किंवा कोणाचं चायनीजचं दुकान आहे. तर लिटरली मुंबईमध्ये तर 20% हॉटेल बंद करायला लावलेली आहेत. नागपूरमध्येही बरीच हॉटेलं बंद ठेवली गेलेली आहेत. ते स्वतः मालकांकडूनच ती बंद केलेली आहेत. हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे बाय डिफॉल्ट ऑर्डर स्वीकारणं बंद आहे आणि त्याच्यामुळे सगळे झेप्टोपासून सगळे जे डिलिव्हरीवाले आहेत तेही बंद आहेत. पण आज एक वाईट गोष्ट ही जाणवली, की माझा एक जवळचा मित्र आहे. त्याचं एक ठराविक हॉटेल आहे, चायनीजचं दुकान आहे छोटंसं. तो म्हणाला, की एकच दिवसाचा गॅस राहिला आहे. उद्याचा दिवस कसा तरी निघेल त्यात, पण परवापासून गॅस मिळेल का नाही ही शंका आहे. आम्हाला जो बिझनेसचा सिलेंडर असतो, व्यावसायिकांचा सिलेंडर जो निळा असतो, थोडा मोठा असतो, तो बुक केल्यानंतर 21 दिवसांनी मिळणार असं तो मला म्हणाला. म्हणजे लिटरली आता त्याला त्याचं भाडं भरायचं आहे. त्याचा जो चायनीज बनवणारा शेफ आहे त्याचं पेमेंट द्यायचं आहे आणि बाकी मालाचं पेमेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊ. आता ह्यात सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, की तो जो स्वयंपाकी आहे त्याचा, तो जो नेपाळी शेफ आहे, त्याला पगार तो कसा देणार आणि त्याचं घर कसं चालणार? एकंदरीत एक वेळेस माझ्या मित्राचं घर चालेल, त्याची घरची परिस्थिती बरी आहे तशी. त्याच्या घरातले बाकीचे काही लोकं कामाला आहेत. पण त्या नेपाळी माणसाचं काय होणार? म्हणजे एक युद्ध 3 बैलांनी सुरू केलेलं एक युद्ध आपल्या माथी मारलं जातंय आणि ह्याच्यात सामान्य जनता भरडली जाते आहे. आज कितीतरी बाहेरच्या देशातले नागरिकही भारतावरती अवलंबून आहेत. आता जसं तो त्याचा नेपाळी शेफ आहे, त्याचं कुटुंब, त्याचे बाकीचे पाहुणेसुद्धा ते शेफच आहेत वेगवेगळ्या दुकानांवरती. त्यांचेही ते प्रॉब्लेम झालेले आहेत. युद्ध हे नेहमी वाईटच असतं मित्रांनो. युद्धातून कधीच कोणाचं चांगलं होत नाही. त्यामुळे इराण असो किंवा इस्रायल असो, कोणाचीही बाजू घेण्याअगोदर आपण स्वतःची बाजू नीट आहे का हे चेक केलं पाहिजे. तुम्हाला या युद्धाचे परिणाम काय